खासदार महोदय सुनील तटकरेंचं जे भाष्य आहे ते अधांतरित असं नक्की आहे. कारण गेले 1.5 ते 2.5 वर्ष उशीर का झाला याचं आत्मपरीक्षण त्यांनी स्वतःहून करावून जनतेला नक्की सांगावं. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव हा निश्चित आहे. परंतु बरेचसे आमचे आदरणीय पालकमंत्री झाले याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. रायगडवासीयाने जो जनाधार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला, 3 आमदार आमचे शिवसेने निवडून आले आणि मग आमचा अधिकार निश्चित होता. ती लढाई आम्ही जिंकलो. त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे वरिष्ठ नेत्यांचं तर नक्की श्रेय कारण आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही श्रेय नक्की आहे. पण उगाच तटकरे साहेबांना श्रेय वाटून घेऊ नये. खरं तर याला विरोध हा तटकरेचा होता हे जगजाहीर आहे. त्यामुळे काय नव्याने सांगून आता रडून सांगून काय उपयोग होणार नाही आहे. आम्ही लढले लढाई आहोत आणि जे जिंकलो त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. पण भरवशाच्या रूपाने खऱ्या अर्थाने या जनतेला रायगडच्या जनतेला खऱ्या अर्थाने निश्चित विकासात न्याय मिळेल असं मला वाटतो. अगोदर पालकमंत्री होऊन गेले, किती झाले, काय झाले, त्यांनी किती विकास केला. पण बरेचसे सर्वसामान्यमधला एक कार्यकर्ता नेता असा उभ्या एक अवघ्या व्यक्तिमत्व आहे आणि मंत्री असल्यामुळे पालकमंत्री तो आमचा अधिकार आहे आणि तो मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, आमचे नेते गोविंद शिंदेसाहेब असतील, राष्ट्रवादीच्या नेत्या आमच्या पवारवहिनी असतील आणि मंत्रिमंडळ सगळे सहकारी सगळ्या आमदारांचं मनापासून आभार. शेठ, एक प्रश्न आहे. काल मंत्री भरत गोगावले यांनी असं म्हटलंय की आदिती तटकरे, अनिकेत तटकरे असते यांनी पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या, मात्र सुनील तटकरेंनी अद्यापही भरत गोगावले यांना शुभेच्छा दिलेल्या नाहीयेत. ती अपेक्षा पण नाही आमची. म्हणजे कोणी शुभेच्छा द्याव्या हे आमची अपेक्षा पण नाही आहे. जनतेने जो जनाधार दिला त्याचा आदर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणी शुभेच्छा द्यायला दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे. आता रडून काही फायदा होत नाही. आम्ही लढलेले सगळे मंडळी आहोत आणि ती लढाई आम्ही जिंकलेली आहोत. त्यामुळे आता तटकरे कुटुंबीय काय बोलत आहेत. मध्यंतरी झालेल्या एका शासकीय कार्यक्रमामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता एवढे आम्हीच त्यांना खासदार निवडून दिलेत. शासनाचा कार्यक्रम होता, राज्याचा होता. ते निम्मतेच असताना त्यांनी अशा पद्धतीने नाराजी व्यक्त करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही आहे. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव आहे. त्यांचा कार्यक्रम असला तिथे धाटणीने घेऊन जातात. दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये खोडा घालणं हे त्यांचं कामच आहे आणि आज थोडा हटलेला आहे. त्यामुळे बरेचसे पालकमंत्री झालेत आणि रायगड जिल्ह्यातल्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी स्वतः पालकमंत्री हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा नक्की विजय असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.